नर्मदा परिक्रमा हा एक आध्यात्मिक आणि मानसिक कायापालट करणारा अनुभव आहे। नर्मदा मैयाची परिक्रमा करताना प्रत्येक मूर्ती व माता राम एका हातात कमंडलू तर दुसऱ्या हातात व्यासदंड अर्थात काठी धरून परिक्रमा करतात। पाठीवर थंडी, ऊन, वारा, पाऊस ह्यापासून शरीर रक्षणार्थ आवश्यक असलेले कपडे अंथरूण व पांघरूण असा जामानिमा असतो। या प्रवासात नैसर्गिक सौंदर्य, साधू संत, गाव वाडा आणि माईची माया अनुभवण्यास मिळते। परिक्रमेचा अनुभव म्हणजे अहंकार गळून पडणे आणि नर्मदे हर या एकाच मंत्रात पूर्ण आयुष्य जगणे होय। नर्मदे हर अशा साध्या, सोप्या, सरळ ते अवघड, मध्यम बिकट ते अति बिकट वाटा, तीव्र चढ ते तीव्र निसरडे उतार पार करताना, चालताना, येता जाता नर्मदे हर नर्मदे हर हा सिद्ध मंत्र कधी उघड तर कधी अंतरंगातील गुप्त उच्चारांसहित अखंडपणे सुरू असतो, जो एक वेगळीच ऊर्जा देत जातो। नर्मदा माता अदृश्य स्वरूपात ह्या प्रत्येक ठिकाणी पायी चालणाऱ्या मूर्ती व माताराम यांच्या शारीरिक, मानसिक, नैसर्गिक आपदांसहित ह्या सर्वांचा तोल ढळू देत नाही। तिने आपला हात हातात पक्का धरलेला असतो। ह्याचा प्रत्यक्ष दृष्टांत अनेकदा पावलोपावली अनुभवताना दिसतो। आपली नर्मदा माता अशा प्रत्येक पायी परिक्रमा करणाऱ्यांचे योगक्षेम चालवत असताना जीवन समर्थपणे जगण्याचे यथोचित धडे येथे प्रत्येक दिवशी देत असते। सबाह्य अभ्यंतरी सांभाळून घेणाऱ्या नर्मदा मातेच्या सानिध्यात तिच्या किनाऱ्यावरून केलेली पायी परिक्रमा ह्याचा आनंद स्वर्गसुख देणारा असतो। शास्त्रानुसार ही परिक्रमा जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करते आणि माणसाला जीवनाचा खरा अर्थ शिकवते।